व्हिडिओ बघितलेला आहे त्याचे टेक्स्ट वगैरे जे बॅकग्राऊंड वगैरे सर्व जे आहे ते आपण कॅनवामध्ये बनवलेलं आहे। बघा आता इथे मी पहिलं पेज दाखवलेलं आहे तुम्हाला, आता दुसरं, तिसरं आणि चौथं असं जे 6 पेज आपण इथे कॅनवामध्ये जे आहे ते बनवून घेतलेले आहे। बघू शकता इथे आपण जे काही बाहेरून आहे तो मुलांचा आणि मुलीचा फोटो घेतलेला आहे आणि जो गणपती बाप्पा आहे तो बाहेरून घेतलेला आहे आणि हे जे बॅकग्राऊंड वगैरे आहे ना ते घेतलेलं आहे। बाकीचं जे काही मटेरियल आहे ते आपण कॅनवामधलंच वापरलेलं आहे। थोडं आपण बाहेरून घेतलेलं आहे आणि थोडं कॅनवामधलं घेतलेलं आहे, असं मिक्स करून आपण छान अशी लग्नपत्रिकेचा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे। आता इथे मी तुम्हाला सर्व पत्रिकेची जी माहिती आहे ती दिलेली आहे, कशा प्रकारे बनवलेलं आहे आणि तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट दिसत आहे हे पण आपण कॅनवामध्येच टाईप करून घेतलेले आहे, छान असा कलर वगैरे करून घेतलेला आहे। आणि इथे जे शुभविवाह जे नाव दिसते हे आपण बाहेरून घेतलेलं आहे, बाहेरून म्हणजे पिंटरेस्ट ॲपवरून। बघा आता मी तुम्हाला अशा प्रकारचं जे बॅकग्राऊंड आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देते, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून घ्या। अशा पद्धतीने आपण इथे जे बॅकग्राऊंड आहे ते घेतलेलं आहे, बघा बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे तो घेतलेला आहे। आता इथे आपल्याला छान असं डेकोरेशन करायचं आहे। आता इथे बघा PIP मध्ये येऊन डेकोरेशन करायचं आहे। बघा आता इथे मी PIP मध्ये येते, PIP मध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांचा फोटो घ्यायचा आहे। आता इथे हे जे आपण पेज घेतलेलं आहे बघा, इथे असं तुम्ही लाईनिंगने हे लावलं की व्यवस्थित येऊन जाते, तुम्हाला अगोदरच ते व्यवस्थित सेट करायचं। आता याची जे हे आहे टाईम आहे तो आपल्याला 4 सेकंड ठेवायचा आहे। 4 सेकंड पुन्हा आपल्याला इथे सर्व जे पेजेस आहे ते 4 सेकंड ठेवायचे आहे। तर मी इथे माझे सर्व पेजेस जे आहे 4 सेकंडपर्यंत लावून घेते, बघू शकता इथे, आणि तुम्ही पण तुमचे पेजेस जे आहे ते लावून घ्या। मी थोडासा व्हिडिओ जो आहे तो फास्ट केलेला आहे। बघा आता इथे लास्ट फोटो जो आहे ना थोडा 4 सेकंडच्या समोर ठेवायचा आहे थोडासा, जेणेकरून तो व्यवस्थित दिसेल। अशा पद्धतीने आपण आपले सर्व पेजेस बनवलेले आहे। आता याला छान असं ॲनिमेशन द्यायचं आहे। तर इथे बघा सर्वात अगोदर जो गणपती बाप्पांचा फोटो आहे ना त्याला ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, त्यावर टच करून इथे तुम्हाला द्यायचं आहे झूम आउटचं ॲनिमेशन। बघा आता इथे तुम्हाला झूम आउटचं पहिल्या याच्यातलं ॲनिमेशन असं द्यायचं आहे। आता याची टाईम लाईन किती ठेवायची, 1.1 सेकंड ठेवायचे, किंवा तुम्ही 1 सेकंड जरी ठेवली तरीही चालते। बघू शकता इथे तुम्हाला खाली बघा, जर समजत नसेल खाली बघा तुम्हाला एक लाईन दिसते, त्यावर ग्रीन कलरची पट्टी आहे, 2 पेजेसपर्यंत द्यायचं आहे। तुम्हाला इथे पेजेस दाखवलेले आहे, किती किती दाखवलेले आहे त्यानुसार 2 पेजेसवर जरी घेतलात ना तुम्ही तरीही होते, किंवा तुम्ही 3 पेजेसवरही घेतलं तरीही चालते, पण इथे मी 2 पेजेसवर घेतलेलं आहे आणि इथे बरोबरच्या चिन्हावर टच करायचं आहे। पुन्हा आता इथे काय करायचं आहे, आपल्याला मुलींच्या फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे। इथे गणपती बाप्पाच्या फोटोला ॲनिमेशन दिलेलं आहे, आता मुलींच्या फोटोला ॲनिमेशन कसं द्यायचं बघा। आता इथे मुलींच्या फोटोवर टच करायचं आहे, बघा वरतीच तुम्हाला ॲनिमेशन नाव आलेलं आहे, तिथे तुम्हाला टच करायचं आहे। सर्वात अगोदर तुम्हाला इथे इनमध्ये यायचं आहे, बघा वरती तुम्हाला दिसते इन आउट कॉम्बो लूप म्हणून दिसते, तर इथे तुम्हाला इनमध्ये येऊन झूम आउटचं 3 नंबरचं द्यायचं आहे आणि नंतर इथे आउटमध्ये येऊन तुम्हाला पहिल्या नंबरचं फेड द्यायचं आहे। जर तुम्हाला हे टायमिंग वगैरे समजत नसेल, खाली बघा तुम्हाला एक छान अशी कलरची पट्टी दिसते, त्यावर आपले पेजेस आहे, एका साईडने ग्रीन कलर आहे आणि एक पर्पल कलर आहे, तर इथे तुम्हाला 2 पेजेसमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर ते ओके करून द्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता। आणि इथून इकडे जेवढे काही आपले पेजेस आहे त्याला सर्व याला तसंच ॲनिमेशन द्यायचं आहे। मी इथे ॲनिमेशन देते आणि थोडा व्हिडिओ जो आहे तो फास्ट केलेला आहे। आता इथे आपल्याला हा जो गोल्डन इफेक्टचा जो व्हिडिओ आहे ना हा आपल्याला लावायचा आहे, मी हा घेतलेला आहे। आणि इथे बघा तुम्हाला हा व्हिडिओ घेतल्यानंतर ब्लेंडमध्ये येऊन इथे स्क्रीन करायचा आहे। स्क्रीन केल्यानंतर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ना बघा आता इथे स्टार्टिंगला दिसेल, अशा पद्धतीचं आपलं जे काही वेडिंग व्हिडिओचं इन्व्हिटेशनचं हे व्हिडिओ आहे अशा पद्धतीने आपला बनलेला आहे। आता इथे हे जे आहे ना याची टायमिंग वगैरे जे आहे ते वाढत नाही, तर यासाठी काय करायचं आपल्याला इथे स्टार्टिंगला हा ठेवायचा, हा पुन्हा इथे असं डुप्लिकेट करायचा आणि इथे स्टार्टिंगला हे असं ठेवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे। पुन्हा मग इथे असं डुप्लिकेट करत इथे जेव्हा स्टार्टिंग पेज येते मुलींचा तिथे ठेवायचं आहे। बघा आता इथे तुम्हाला दिसेल आपण स्प्लिट करत गेलेला आहे, स्टार्टिंगला ठेवायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला इथे डुप्लिकेट करत जायचं आहे।
बघा आता इथे आपण हा जो गोल्डन कलरचा इफेक्ट घेतलेला होता तो बघा आता कसा झालेला आहे आणि आता पूर्ण फायनल व्हिडिओ झालेला आहे. मी ओपन करून दाखवते. ते आपला हा फायनल व्हिडिओ बनलेला आहे. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. याचं सर्व मटेरियल मी टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ शिकायला आवडत असेल ते पण मला सांगा. अशा पद्धतीचे आपण व्हिडिओ शिकूया. इथे एक्सपोर्टवर टच करून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्हालाच्याकडे लोगो वगैरे जर ॲप्लिकेशन असेल तर लोगो डिलीट करून छान पद्धतीने तुम्ही हे करू शकता. असेच नवनवीन डिझाईन शिकण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.